नमस्कार, मी प्रशांत सोनार. हितगुज या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. हितगुज कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण चर्चा करत असतो विविध आजारांची, त्यांच्यावर असलेल्या उपचारांची, त्याचबरोबर मुळात ते होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी याविषयी आपण जाणून घेत असतो आणि अर्थातच तेही तज्ज्ञांकडून. आज आपला विषय आहे डायबिटीसच्या संदर्भातला. डायबिटीज हा शब्द आता अगदी साधारणपणे वाटतो, परंतु सहज कानावर पडणारा हा शब्द, हा आजार अतिशय गंभीर असा आहे जो हळूहळू शरीर पोखरतो. पूर्वी 60 नंतर डायबिटीसचा धोका निर्माण व्हायचा, आता मात्र लहान मुलांना देखील डायबिटीसचं निदान होत आहे. हे कशामुळे शक्य झालं आहे? हे तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे हा शोध लागतोय का, की मुळातच हा आजार बळावतोय? याविषयी देखील आज आपण याविषयी जाणून घेणार आहोत. गोड खाल्ल्यानं डायबिटीज होतो असा आपला साधारणपणे एक समज असतो, परंतु या आजारामागे केवळ हे एकच कारण नाही आहे. तर डायबिटीज नक्की कशामुळे होतो, त्यावर उपाय कोणते, काळजी कशी घ्यावी, याबाबत आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. आणि आपला आजचा विषय आहे लाईफस्टाईल डिसऑर्डर आणि डायबिटीज व्यवस्थापन. आणि यावर आपल्याला माहिती देण्यासाठी उपस्थित आहेत डॉक्टर अभिषेक माधव करमाळकर. सर नमस्कार, कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. नमस्कार. डॉक्टर अभिषेक यांचं MBBSचं शिक्षण हे BJ मेडिकल कॉलेजमधून झालं आहे. तसंच त्यांनी KEM मुंबई आणि सेट GS मेडिकल कॉलेजमधून MD मेडिसिन ही पदवी संपादित केली आहे. त्यांनी क्रिटिकल केअर सोसायटी ऑफ इंडियामधून IDCCM ही पदवी देखील संपादित केली आहे. डॉक्टर अभिषेक सध्या डायरेक्टर म्हणून स्नोबेल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जे निगडीमध्ये आहे तिथे कार्यरत आहे. त्याचबरोबर इम्पिरियल हॉस्पिटल चिखली, वेदांत हॉस्पिटल तसंच हेल्थ बॉक्स मल्टी स्पेशालिटी क्लिनिकमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी असिस्टंट प्रोफेसर म्हणून BJ मेडिकल कॉलेज आणि असिस्टंट प्रोफेसर म्हणून DY पाटील मेडिकल कॉलेज इथे सुद्धा आपली सेवा केलेली आहे. डॉक्टर अभिषेक हे गेल्या 20 वर्षांपासून PCMC भागात डायबिटॉलॉजिस्ट आणि थायरॉईड स्पेशालिस्ट म्हणून कार्यरत आहेत. तसंच अतिदक्षता विभाग तज्ज्ञ देखील ते आहेत. विशेष म्हणजे जटिल असे आजार जसं की डेंग्यू, निमोनिया इत्यादी अनेक आजारांमधून अनेक रुग्णांना त्यांनी बरं देखील केलेलं आहे. कोविड व्यतिरिक्त डायबिटीज, थायरॉईड, हृदयविकार इत्यादी आजारांचे रुग्णसुद्धा लांबून त्यांच्याकडे उपचारांसाठी येतात. आणि आज आपण त्यांच्याचकडून डायबिटीजबाबत अधिक सविस्तर अशी माहिती घेणार आहोत. डॉक्टर, मुळात डायबिटीज म्हणजे काय आहे याबद्दल आधी सांगा. तर मला असं सांगायला नक्कीच आवडेल की डायबिटीस हा आजार इथे आपण घेत आहोत G24 माध्यमातून. तर हा अत्यंत वाढत चाललेला आजार आहे. म्हणजे 1970 साली साधारणतः जगभरात 30 मिलियन लोकांना डायबिटीस होता आणि 2019 साली तो जवळपास 250 मिलियन लोकांना झालेला आहे. आणि प्रेडिक्शन्स असे आहेत की पुढच्या 20 वर्षामध्ये जगभरामध्ये साधारणतः 450 लोकांना डायबिटीस होईल आणि भारतामध्ये सध्या 80 लाख रुग्ण जवळपास डायबिटीसचे आहेत. तर सांगण्याचा मुद्दा असा की हा वाढत जाणारा भरभर झपाट्याने वाढत चाललेला आजार आहे आणि याच्यावरती आपल्याला ताबडतोब उपाययोजना करण्याची आवश्यकता देखील आहे. तर डायबिटीस म्हणजे काय, तर रक्तातील साखर वाढणे हा एक मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे. मेटाबॉलिक डिसऑर्डरचा अर्थ असा असतो की शरीरातील जे अपचय ह्या ज्या गोष्टी होत असतात त्यांचे प्रोसेस बिघडल्यामुळे हे मेटाबॉलिक डिसऑर्डर होत असतात आणि त्यातला प्रमुख आजार म्हणजे डायबिटीस. तर याचा सेंटर पॉईंट जो आहे तो म्हणजे रक्तातील साखर वाढणे. रक्तातील साखर का बरं वाढते याचं कारण महत्त्वाचं असं आहे की टाईप 2 डायबिटीस याच्याबद्दल आपण आज बोलणार आहोत. टाईप 1 डायबिटीस हा लहान मुलांना किंवा लहानपणी होणारा आजार असून तो तितकासा कॉमन नाही आहे. तर कॉमन आजार जो आहे तो टाईप 2 डायबिटीस आहे आणि याचं मुख्य कारण असं आहे की शरीरातील इन्शुलिन रेझिस्टन्स हे वाढलेलं असतं. म्हणजे होतं काय की शरीरात जे इन्शुलिन उपलब्ध असतं ते योग्य प्रकारे काम करू शकत नाही आणि ते योग्य प्रकारे काम करू शकत नसल्यामुळे शरीरातल्या इन्शुलिन लेवल एका लिमिटपर्यंत वाढतात आणि नंतर शरीरातले पॅनक्रियास थकल्यानंतर ते इन्शुलिन लेवल कमी व्हायला लागतात. त्याला म्हणतो आपण रिलेटिव्ह इन्शुलिन डेफिशियन्सी. तर अशा प्रकारे ही रिलेटिव्ह इन्शुलिन डेफिशियन्सी निर्माण झाल्यानंतर शरीरातली शुगर वाढू लागते. एस्पेशली ओबेसिटीमुळे आणि वाढते वजन किंवा खाण्याचे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स जे आहेत, हे लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हणजे काय की आपलं योग्य आहार योग्य प्रकारे नसल्यामुळे होणारे बरेचसे आजार आहेत, बैठी लाईफस्टाईल याच्यामुळे. तर हा आजार त्यामुळे वाढत आहे आणि त्याचा मेन जो फोकस आहे तो आहे हाय शुगर. त्याबरोबर अनेक इतर देखील गोष्टी आहेत, त्याबद्दल आपण बोलूच. नक्कीच डॉक्टर, पण साधारणतः आपण म्हणजे आपल्या घरातही किंवा आम्हा सर्वसामान्य लोकांच्या घरात देखील असं म्हटलं जातं की नाही आता डायबिटीज येतोय तर काळजी घ्या तुम्ही स्वतःची, असं तरुणांना देखील म्हटलं जातं. कारण पूर्वी तो एक साधारण वय झाल्यानंतर म्हणजे 50-60 वर्ष उलटल्यानंतर तो होण्याची शक्यता वाटायची किंवा चर्चा व्हायची. आता तसं नाही आहे. काय मागची कारण आहे? एखादं जंगल इमॅजिन करूयात आपण आणि जंगलामध्ये एक वाघ आहे आणि एक हरिण आहे. तर नॉर्मली वाघाला हरणाच्या मागे शिकार करण्यासाठी पळाल्याशिवाय अन्न मिळत नाही आणि हरणाला पळाल्याशिवाय जीव वाचवता येत नाही. त्यामुळे पळून थकून भागून झाल्यानंतर अन्न सेवन करणे किंवा काहीतरी खाणे ही प्राण्यांची रुटीन सवय आहे. माणसाच्या बाबतीत मात्र असं घडत नाही आहे. सध्या माणूस बसल्या जागी त्याला अन्न अवेलेबल आहे आणि अनफॉर्च्युनेटली 100 वर्षापूर्वी भारतामध्ये लोकांना अन्न
अन्नपानासाठी कष्ट करायला लागतो आहे. परंतु सध्या ऑल ऑफ अ सडन हे कष्ट बंद होऊन एकाच ठिकाणी आपण बसून आहार घेत असल्यामुळे ओबेसिटी वाढत चालली आहे आणि ही वाढती ओबेसिटीमुळे डायबिटीजचं प्रमाण देखील भयंकर वाढत चाललं आहे. म्हणजे जे पूर्वी आपण म्हणतो 45 वर्षानंतर डायबिटीजची तपासणी केली जावी, आता आम्ही ते आणखीन लवकर 25 वर्षीच डायबिटीज तपासावा असं सांगतो. कारण बरेचसे रुग्ण हे तरुण आहेत आणि हे तरुण्यात वाढणारा डायबिटीज प्रमाण वाढत चाललं आहे. त्याचं कारण असं की कदाचित इंडिया इज गोइंग टू बिकम अ वर्ल्ड डायबिटिक कॅपिटल. पुढच्या 10 वर्षामध्ये चायनाला आपण मागे टाकू आणि आपण त्यांच्यापेक्षा जास्त पेशंट आपल्या भारतामध्ये असतील, हे आपलं टाळायचं आहे. हे टाळण्यासाठी मात्र आपल्याला जसं तुम्हाला सांगितलं तसं डाएट आणि लाईफस्टाईल याच्यामध्ये मेजर चेंज करण्याची आवश्यकता आहे. नक्कीच, म्हणजे थोडक्यात स्मार्टवर्क वाढल्यामुळे हार्डवर्क कमी झालं आहे आणि हार्डवर्क कमी झाल्यामुळे अनेक आजारांना निमंत्रण दिलं जातं. त्यातला हा डायबिटीजचा प्रकार आहे. पण मुळात डायबिटीज झाला की बरेचसे कॉम्प्लिकेशन्स वाढतात असं देखील तज्ज्ञांचं मत आहे. तर हे कॉम्प्लिकेशन्स काय आहेत आणि त्याच्यावर मात कशी करता येऊ शकते? बरोबर आहे. तर तत्पूर्वी आपण आधी हे समजून घेऊयात की डायबिटीज निदान कसं केलं जातं. तर याच्यासाठी HbA1c नावाची एक टेस्ट आता आपण करतो. तर 5.7 पासून ते 6.5 पर्यंत आपण याला प्री डायबिटीस असं म्हणतो आणि 6.5च्या वरती जर त्याची व्हॅल्यूज असतील तर त्याला आपण डायबिटीस झाला असं म्हणतो. किंवा फास्टिंग शुगर चेक केली जाते, जे की 100 ते 125 पर्यंत प्री डायबिटिक रेंजमध्ये आहे असं आपण गृहीत धरतो आणि त्याच्या पुढे गेल्यास 125च्या पुढे गेल्यास आपण त्याला डायबिटीस झाला असं गृहीत धरतो. त्याचप्रमाणे पोस्ट शुगर देखील 140 ते 200 याच्यामध्ये आपण त्याला असं गृहीत धरतो की प्री डायबिटिक रेंजमध्ये आहे आणि 200च्या वरती 100% आपला डायबिटीस झाला आहे. तर हे जे आहे हे आहे आपलं निदान करण्याची मेथड, की शुगर चेक करून आपल्याला निदान करावं लागतं. जसं तुम्हाला आत्ताच मी सांगितलं की लवकरच्या वयातच याचं निदान केलेलं चांगलं, त्यामुळे 25 नंतरच आपण सध्या या तपासण्या करणं आवश्यक आहे. आता डायबिटीस झाल्यानंतर रक्तातली साखर वाढते आणि रक्तातली साखर वाढल्यानंतर शरीरातील विविध अवयवांवरती त्याचा परिणाम होतो. तर विविध अवयव म्हणजे काय, तर मुख्यत्वे रक्तवाहिन्या. रक्तवाहिन्या 2 प्रकारच्या असतात. एक मोठ्या रक्तवाहिन्या आपण मायक्रोव्हॅस्क्युलर कॉम्प्लिकेशन्स असं म्हणतो आणि इतर असतात त्या बारीक रक्तवाहिन्याच्या मायक्रोस्कोप खाली बघाव्या लागतात, त्याला म्हणतो मायक्रोव्हॅस्क्युलर कॉम्प्लिकेशन्स. तर डायबिटीसमुळे शुगर वाढल्यामुळे हे मायक्रो आणि मायक्रोव्हॅस्क्युलर कॉम्प्लिकेशन आपल्याला बघायला मिळतात. तर मायक्रोव्हॅस्क्युलर कॉम्प्लिकेशन कुठले आहेत, तर त्यातलं मेन म्हणजे डोळ्याचा पडदा. डोळ्याच्या पडद्यावरती या डायबिटीसचा परिणाम झाल्यामुळे दृष्टी कालांतराने कमी होऊ लागते. तर डोळ्यांचा पडदा, त्यानंतर किडनीवरती याचा परिणाम होतो. किडनीवरती परिणाम झाल्यामुळे शरीरात अल्ब्युमिन नावाचं जे द्रव्य आहे, जे प्रोटीन्स असतात, ते शरीरासाठी आवश्यक असतात, त्याचा निचरा किडनीतून चालू होतो आणि ते लगेच ते प्रोटीन्स दिसायला लागतात आणि कालांतराने आपण या स्टेजमध्ये योग्य काळजी नाही घेतली तर कालांतराने आपलं किडनीचं काम देखील कमी होताना दिसतं. तिसरं म्हणजे पायांच्या नसा किंवा नर्व्स ज्याला म्हणतो, त्यांना देखील जो रक्तपुरवठा आहे तो कमी झाल्यामुळे मायक्रोव्हॅस्क्युलर व्हेसल्स या ब्लॉक झाल्यामुळे त्या नसांचा देखील आजार उद्भवतो. त्यामुळे बॅलन्स जाणे किंवा पायांचं स्पर्श कमी होणे अशा गोष्टी घडताना दिसतात. आणि मायक्रोव्हॅस्क्युलर म्हणजे मोठ्या रक्तवाहिन्या खराब झाल्यामुळे हृदयविकाराचा झटका येणे, पॅरालिसिस अटॅक येणे किंवा गँग्रीन होणे अशा स्वरूपाचे त्रास, कॉम्प्लिकेशन्स हे डायबिटीस झाल्यामुळे आपल्याला बघायला मिळतात. तर हे झाले कॉमन कॉम्प्लिकेशन्स. त्याबरोबरच काही इतर पण कॉम्प्लिकेशन्स होतात, जसं की इन्फेक्शन्स कारण शुगर वाढली की प्रतिकारशक्ती कमी होते, त्यामुळे इन्फेक्शनची रेट वाढतात, युरिन इन्फेक्शन होतं, स्किन इन्फेक्शन्स होतात. तर अशा विविध प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स हे डायबिटीसचे आहेत. म्हणजे एक साधा आजार शरीरातील केसापासून ते नखापर्यंत सर्व अवयवांवरती परिणाम करताना दिसतो. म्हणूनच आपण याला मेजर लाईफस्टाईल डिसऑर्डर असं म्हणतो. नक्कीच तुम्ही थोडासा निदानाचा उल्लेख केलात की डायबिटीसच्या निदानासंदर्भात काय करायला, पण याचा मुळात फॉलोअप कसा राहील जेणेकरून त्या गोष्टीवर नियंत्रण राहू शकतं? तर आपण असं समजून घेऊयात की आपल्याला डायबिटीसचं केंद्रस्थान जे आहे ते साखर आहे, त्यामुळे आपलं साखर नियंत्रणात आणणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी आपण काही टार्गेट सेट करतो. तर ज्यांना हृदयविकार आणि नाही आहे आणि जे साधारणतः फार वयस्कर नाहीत अशा लोकांसाठी आपण वार्षिक 2दा HbA1c करायला पाहिजे कमीत कमी. आणि टार्गेट किती असायला पाहिजे, तर 7पेक्षा कमी हे यंग लोकांसाठी आणि वयस्कर लोकांसाठी साधारणतः 8पेक्षा कमी HbA1c आपण टार्गेट करत असतो. तर हे या टेस्ट करून आपल्याला त्याचं टार्गेट आयडेंटिफाय करायचं. फास्टिंग शुगर जी आहे ती किती कंट्रोल करावी हा बऱ्याचदा लोकांना प्रश्न पडलेला असतो. तर फास्टिंग शुगर ही साधारणतः 80 ते 130 या रेंजमध्ये यंग लोकांमध्ये किंवा जे वयस्कर नाही आहे, ज्यांना हृदयविकार नाही अशा लोकांमध्ये आपण तो ठेवण्याचा प्रयत्न करतो. आणि जेवणानंतरची शुगर त्याच लोकांसाठी साधारणतः 200च्या आत ठेवण्याचा आपण प्रयत्न करतो. तर डायबिटीस हा हृदयविकाराचं किंवा पॅरालिसिस अटॅकचं एक महत्त्वाचं कारण आहे. तर हे काही जे फॅक्टर्स आहेत, इलनेसेस आहेत, ते एकमेकांबरोबर काम करून हे आजार वाढवतात. जसं हायपरटेन्शन आहे, कोलेस्ट्रॉल वाढलेलं असू शकतं. तर कोलेस्ट्रॉल वाढलं असणे, BP वाढलं असणे या देखील वार्षिक 2दा-3दा तपासण्या करणं आवश्यक आहे. कोलेस्ट्रॉल जास्त असेल तर जी औषधं घेणं देखील आवश्यक आहे. त्यानंतर कुठल्या तपासण्या करायचं हा जो तुमचा प्रश्न आहे त्याचा फॉलोअप जो आहे, तर त्यामध्ये मी असं म्हणेन की किडनीचं काम हे वर्षातून 2दा चेक केलं गेलं पाहिजे. युरिन अल्ब्युमिन क्रिएटिन रेशो नावाची एक टेस्ट असते, ज्याने युरिनमधून प्रोटीनचा निचरा होतो हे आपल्याला समजतं. ते वर्षातून 2दा चेक केलं गेलं पाहिजे. शुगर जी आहे ती वारंवार महिन्यातून कंट्रोलमध्ये येईपर्यंत दर 3 महिन्यांनी तरी चेक करावी आणि एकदा कंट्रोलमध्ये आल्यानंतर HbA1c वर्षातून 2दा केलं तरी ते पुरेसं असतं. त्यानंतर
जसं मी तुम्हाला सांगितलं की पायांच्या नसांवर देखील परिणाम होतो. तर पायांच्या नसांची टेस्टिंग ज्याला आपण म्हणतो न्यूरोपॅथी टेस्टिंग देखील वर्षातून 2दा तरी आपण करणं आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर डोळ्याचा पडदा हा देखील ॲटलिस्ट वर्षातून एकदा तपासणं आवश्यक आहे. त्यानंतर या डायबिटीसचा परिणाम आपल्या हृदयातल्या रक्तवाहिनीवरती होत असल्यामुळे वार्षिक 2दा ECG काढणे, स्ट्रेस टेस्ट करणे या गोष्टी पिरियॉडिकली करत राहिलो तर आपल्याला कॉम्प्लिकेशन्स हे योग्य वेळी पकडता येतील आणि त्यांच्यावरती योग्य वेळेला ट्रीटमेंट करता येईल. तर सध्या जे ॲडव्हान्सेस येत आहेत त्यामध्ये किडनीचं फंक्शन बिघडू नये किंवा रेटॅनोपॅथी बिघडू नये, न्यूरोपॅथीचं प्रोग्रेशन स्लो व्हावं या गोष्टींसाठी औषधं उपलब्ध आहेत. त्यांचा आपण नक्कीच फायदा घेऊ शकतो. डॉक्टर, डायबिटीज मॅनेजमेंटचे प्रमुख आधारस्तंभ कोणते आहेत आणि साधारणपणे प्रश्न असा पडलेला असतो की डायबिटीज पूर्णपणे बरा होऊ शकतो का, यावर तुमचं काय मत आहे? बरं, तर पहिला प्रश्न जो आहे तो आहे की या आजाराला मॅनेज करण्याचे किंवा योग्य दिशेने त्याला पुढे नेण्याचे आधारस्तंभ कुठले. जसं आपण मगासपासून चर्चा करतो की मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे त्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे डाएट आणि एक्झरसाईज. तर डाएट म्हणजे काय की योग्य आहार, समतोल आहार ज्याला आपण म्हणू शकतो की ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेटचं सेवन कमी व्हायला पाहिजे कालांतराने आणि प्रोटीन फायबर्स यांचं प्रमाण वाढायला पाहिजे. त्याबद्दल आपण पुढे बोलूच. दुसरा आहे एक्झरसाईज. एक्झरसाईज म्हणजे काय की ज्यातून घाम गळू शकेल असा 40 मिनिटं ब्रिस्क व्यायाम कुठला तरी प्रत्येकाने करायला पाहिजे. त्याचबरोबर आपले स्नायू जे आहेत ते कमजोर होऊ नयेत म्हणून वेट बेरिंग एक्झरसाईज देखील थोडेफार करणं आवश्यक आहे. तर एक्झरसाईजने काय होतं, आपल्या शरीरातील मेटाबॉलिक रेट चेंज होतो. म्हणजे शुगर जी आपण घेतो त्याचं कन्झम्पशनचा स्पीड वाढतो आणि हा स्पीड हळूहळू वाढून एका लेवलपर्यंत तो चांगल्या प्रकारे वाढला की डायबिटीस ऑटोमॅटिकच कंट्रोलमध्ये यायला मदत होते. साधारणतः असं म्हणलं जातं की 10% आपण जर वेट लॉस केला वजनाच्या तर डायबिटीस हा आजार काही लोकांचा काही काळासाठी बरा देखील होऊ शकतो. जे बॉर्डरलाईन डायबिटिक आहेत, प्री डायबिटिक आहेत किंवा जस्ट डायग्नोज झाले डायबिटीस म्हणून, जर आपण त्यांचं बॉडी वेट 10% कमी केलं व्यायाम करून वगैरे डाएट करून तर हा आजार काही काळासाठी रिमिशनमध्ये देखील जाताना दिसतो. तिसरं ऑफकोर्स आधारस्तंभ जो आहे व्यवस्थापनाचा तो म्हणजे मेडिसिन्स, औषधं. शुगर कमी करण्याची औषधं ही ॲलोपॅथीमध्ये आहेत, आयुर्वेदामध्ये पण आहेतच, पण इफेक्टिव्ह जी ॲलोपॅथी औषधं आहेत त्याबद्दल मी सांगणारच आहे. परंतु ही औषधं रेग्युलरली वेळेच्या वेळेवर घेणे आणि त्यांचा योग्य डॉक्टरांबरोबर फॉलोअप ठेवणे हे अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर चौथी गोष्ट जे समजा तुमचं व्यायाम, डाएट, गोळ्या किंवा वयचे आपण ओरल मेडिसिन्स यांनी जर शुगर कंट्रोलमध्ये येत नसेल तर अल्टिमेटली आम्ही कधीकधी इन्शुलिन देखील पेशंट्सला वापरतो. या व्यतिरिक्त पाचवी गोष्ट जी आहे ती म्हणजे कोमॉर्बिडिटीज काय आहेत, हायपरटेन्शन आहे का, कोलेस्ट्रॉल आहे का, याच्यावरती विशेषत्वाने लक्ष देणे आणि नंतर कॉम्प्लिकेशनला योग्य वेळी आयडेंटिफाय करून त्यांची योग्य ट्रीटमेंट करणे. म्हणजे या 6 गोष्टींवरती डायबिटीस व्यवस्थापन अवलंबून आहे. डाएट, एक्झरसाईज, मेडिसिन्स इन द फॉर्म ऑफ टॅबलेट्स, त्याला OHA असं म्हणतो आपण, नंतर इन्शुलिन, त्यानंतर कोमॉर्बिडिटी मॅनेजमेंट म्हणजे कोलेस्ट्रॉल कमी करणे, BP कंट्रोलमध्ये ठेवणे आणि शेवटचं जे आहे ते म्हणजे कॉम्प्लिकेशन मॅनेजमेंट. तर कॉम्प्लिकेशन जर काही झाले असतील तर त्यांना योग्य वेळी ट्रीटमेंट करणं देखील तितकंच आवश्यक असतं. डॉक्टर, तुम्ही मध्ये औषधाचा उल्लेख केला, तर मुळात कोणती औषधं उपलब्ध आहेत आणि ॲडव्हान्स मेडिसिन याबाबत काय भूमिका देतं? बरं, डायबिटीसचं जे वाढतं प्रमाण आहे ते प्रमाण वाढत असल्यामुळे मागच्या काही वर्षांमध्ये डायबिटीस या क्षेत्रात आमूलाग्र संशोधन होताना दिसतं आहे. म्हणजे साधारणतः मी जेव्हा शिकत होतो त्या काळामध्ये डायबिटीससाठी लिमिटेड 2-3 औषधंच उपलब्ध होती. मात्र मागच्या 15 ते 20 वर्षांमध्ये अत्यंत नवीन औषधं येताना दिसत आहेत. तर याचा कॉर्नरस्टोन जो आहे डायबिटीस मॅनेजमेंटचा मेडिसिनमध्ये तर तो आहे मेटफॉर्मिन नावाचं एक औषध आहे की हे प्रायमरीली आम्ही सर्व डायबिटीस लोकांना सुरुवातीला चालू करतो आणि हे मेटफॉर्मिन शरीरातले ग्लुकोज प्रोडक्शन जे आहे होतं लिव्हरमध्ये ते कमी करतं आणि ते कन्झम्पशन वाढवतं. त्यामुळे खूप सेफ आणि छान औषध आहे की हे प्रत्येक डायबिटिक पेशंट आपण सुरुवातीला वापरू शकतो. जर हे औषध घेऊन देखील डायबिटीस कंट्रोलमध्ये येत नसेल तर आपण टायर 2ची बरीचशी औषधं आहेत ती आपण वापरतो. जसं की एक पायोग्लुटाझोन नावाचं औषध आहे, नंतर अकार्बोज नावाची औषध आहे की जे अन्नातलं जे आपण शर्करेचं शोषण रक्तात होतं ते रक्तात न होऊ देता संडासमार्फत ते शर्करा जाऊ देते. त्यानंतर रिसेंटली याच्यामध्ये ग्लिप्टिन्स नावाची औषधं आणि DPP-4 इन्हिबिटर नावाची औषधं आलेली आहेत. तर इन्शुलिन आणि ग्लुकागॉन हे मेन हार्मोन्स ज्याच्या भोवती हा सगळा डायबिटीस आणि याचा खेळ असतो. या व्यतिरिक्त काही नवीन माहिती आता आपल्यासमोर येते की बाबा GLP आणि GIP नावाचे 2 वेगळे हार्मोन्स आहेत की ते जर शरीरात योग्य प्रमाणात वाढले तर ते आपल्या शरीरातील शुगर आणखीन चांगल्या प्रकारे नियंत्रित करू शकतात. आणि ते नियंत्रित कसे करतात तर ते शरीरातील इन्शुलिनच्या लेवल्स थोड्याशा वाढवतात. परंतु ते ऑटोमॅटिकली वाढत नसून जेवढं अन्न खाऊ तेवढ्याच प्रमाणात वाढतात आणि त्या गोष्टींमुळे या नवीन मेडिसिन्समुळे अन्नपचनाची प्रोसेस थोडीशी स्लो होते. त्यामुळे ऑटोमॅटिकच पेशंटला भूक कमी लागायला लागते आणि भूक कमी लागल्यामुळे वेट लॉस देखील या औषधांनी चांगला होताना दिसतो.
तर याला आपण म्हणतो GLP-1 ॲनालॉग आणि GIP ॲनालॉग्स. तर ही औषधं पूर्वीच्या काळामध्ये इंजेक्टेबल स्वरूपातच उपलब्ध होती आणि फार महाग होती. फॉर्च्युनेटली मागच्या काही वर्षांमध्ये जे नवीन संशोधन झालं आहे त्याच्यामुळे आता ही औषधं ओरल फॉर्ममध्ये पण उपलब्ध होताना दिसत आहेत. तर हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण या मेडिसिन्समुळे लाँग टर्म डायबिटीस कंट्रोल हा चांगला राहणार आहे एक. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी वेट लॉस जो सेंट्रल प्रॉब्लेम आहे डायबिटीसच्या लोकांचा तो देखील आपण ॲड्रेस करू शकणार आहोत. तिसरं एक अजून नवीन मेडिसिन जे आलं आहे त्याला मी म्हणतो SGLT2 इनिबिटर. म्हणजे रक्तातून जी साखर आपण खातो अन्नातून ती रक्तात पोचते, रक्तातून काही किडनीपर्यंत पण जाते. तर किडनीतली जी साखर असते ती शरीर परत शोषून घेतं. रोज 180 ग्रॅम शुगर परत शरीर ओढून घेतं. तर ही एक्स्ट्रा जी शुगर जी ऑटोमॅटिकली परत रक्तात येत असते किडनीतून जी फिल्टर झालेली असते ती साखर हे नवीन औषधं लघवीतून तसेच जाऊ देतात. त्यामुळे पेशंटला वेट लॉस होतो, त्याचबरोबर प्रोटीन किडनीवरती देखील चांगला परिणाम त्याचा दिसतो आणि महत्त्वाचं म्हणजे हृदयविकारासाठी देखील ही औषधं चांगली उपयुक्त आहेत. तर हे SGLT2 इनिबिटर्स हे अनदर मेडिसिन विच हॅज बीन ॲडेड टू द मॅनेजमेंट ऑफ द डायबिटीस. तर अशी नवीन नवीन औषधं येत असल्यामुळे त्यांचं योग्य कॉम्बिनेशन करून आपण नक्कीच डायबिटीस चांगल्या प्रकारे आता नियंत्रणात आणू शकतो. आता ॲडव्हान्सेसमध्ये मी असं म्हणेन की काही इंजेक्टेबल फॉर्ममध्ये देखील औषधं आहेत की जे आठवड्यात फक्त एकदा घेतलं तरी चालणार आहे आणि लवकरच ते आता भारतात देखील उपलब्ध होतील. म्हणजे हे GLP-1 ॲनालॉग्स पूर्वी रोज इंजेक्शन स्वरूपात घ्यायला लागायचे ते आता आपल्याला आठवड्यात एकदा इंजेक्शन असंही उपलब्ध झालेलं आहे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे ते आता ओरल फॉर्ममध्ये देखील अवेलेबल आहे. आणि या औषधांमुळे आपलं वजन कमी झालं की ऑटोमॅटिकच लाँग टर्म डायबिटीस कंट्रोल देखील कमी होणार आहे, चांगला होणार आहे. डायबिटीज हा गरोदर स्त्रीला झाला असेल तर त्याचा बाळावर परिणाम होतो का आणि हे नियंत्रणात राहण्यासाठी काय करायला पाहिजे? स्त्रियांमध्ये डायबिटीस हा प्रेग्नन्सीमध्ये होतो, त्याला आम्ही जेस्टेशनल डायबिटीस असं म्हणतो. तर ही शुगर जर जास्त असेल तर त्याचा बाळावरती परिणाम होतो, बाळाचं वजन पोटात वाढतं आणि बाळाभोवतीचं पाणी देखील प्रमाणात जास्त होताना दिसतं. त्यामुळे शुगर कंट्रोल ठेवणं अत्यंत या प्रेग्नन्सी काळात अत्यावश्यक गोष्ट आहे. त्यासाठी मेटफॉर्मिन नावाचं औषध आपण वापरू शकतो आणि त्या व्यतिरिक्त फक्त इन्शुलिन चालतं. परंतु टार्गेट्स जे आहेत शुगरचे ते थोडेसे गरोदरपणात स्ट्रिंजंट असतात. म्हणजे साधारणतः उपाशीपोटी शुगर 95पेक्षा कमी आणि जेवणानंतरची शुगर 130पेक्षा कमी इतकी खाली ठेवली तर कॉम्प्लिकेशन रेट हा बराच कमी होतो. जर अनकंट्रोल डायबिटीस असेल तर बाळाला हृदयाचे विविध आजार होण्याची शक्यता देखील असते. त्यामुळे गरोदर स्त्रियांनी फार काळजी घेणं आवश्यक आहे. डॉक्टर, तुम्ही डायबिटीजबद्दल मार्गदर्शन करत आहात. आहाराचा महत्त्वाचा भाग असा डायबिटीज कंट्रोल करण्यामध्ये असतो, तर त्याविषयी काय मार्गदर्शन करा? आहाराबद्दल कॉन्शियस झालो की बरेचसे आजार आपले कमी होणार आहेत. तर एक आहाराबद्दल मी असं सांगेन की लो कार्बोहायड्रेट डाएट की ज्या पदार्थांचे ग्लायसेमिक इंडेक्स लो आहे असे पदार्थ तुम्ही रिसर्च करून ते अन्नात सेवन जास्त करणं आवश्यक आहे. समतोल आहार असावा. म्हणजे काय की कार्बोहायड्रेटचं प्रमाण, प्रोटीन्सचं प्रमाण, फॅटचं प्रमाण आणि व्हिटॅमिन्सचं प्रमाण हे समतोल साधणं आवश्यक आहे. बऱ्याचदा होतं असं की भारतीय जेवणामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्त आहे. पूर्वीच्या काळात वरण, भात, पोळी, भाजी, कोशिंबीर हा चौरस आहार असायचा. परंतु आजच्या धकाधकीच्या जेवणात एखादी पोळी आणि भाजी एवढाच तो आहार सीमित झालेला आहे. तर तसं न होता आपण घेत असलेलं अन्न हे कॅलरी जितक्या आवश्यक आहे तितक्याच कॅलरी आहेत का, प्रोटीन्स आपल्या शरीरात आवश्यक आहे ते मिळत आहेत का, याचा अभ्यास करून योग्य वैद्यकीय सल्ला घेऊन तो डाएट फॉलो केला तर 100% वेट लॉसही होईल आणि डायबिटीस कंट्रोलमध्ये येण्यासाठी मदत होऊ शकते. सो डायट इज अ कॉर्नरस्टोन ट्रीटमेंट ऑफ द डायबिटीस. डॉक्टर, तुम्ही हेल्थ बॉक्स ही म्हणजे ह्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये देखील कार्यरत आहात, तर त्याबद्दल काय सांगाल? हेल्थ बॉक्स ही आमची एक क्लिनिकची चेन आहे जिथे आम्ही डायबिटीस आणि थायरॉईड व्यतिरिक्त अनेक आजार ट्रीट करतो. तर ही चेन PCMCमध्ये स्थित असून तिथे आम्ही अशा डायबिटिक रुग्णांवरती रेग्युलरली चांगल्या प्रकारे इलाज करतो, त्यांचे उपाययोजना देखील चांगल्या प्रकारे करतो आणि शुगरमध्ये कंट्रोलमध्ये येत नसले बरेचसे पेशंट लांबून आमच्याकडे येतात त्या कारणासाठी. आमच्याकडे डायटिशियन, डाएट काउन्सिलर, नंतर डायबिटीस काउन्सिलर असे विविध लोक यासाठी कार्यरत असतात आणि निरपेक्ष भावाने आम्ही जे बेस्ट पॉसिबल आहे त्या प्रत्येक रुग्णाच्या अनुषंगाने ते तिथे करतो आणि त्याचे फायदे देखील लोकांना होताना दिसतात. नक्कीच डॉक्टर, कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, पण काय एक छोटंसं मार्गदर्शन कराल? वेगळा सल्ला आहे थोडासा. कसं होतं की डायबिटीससाठी नंतर लोक ट्रीट करायला सुरुवात करतात किंवा डायबिटीस झाल्यानंतर गोड खायला बंद करतात. तर मी असं म्हणेन की तुमच्या घरात जी चिमुरडी मुलं आहेत त्यांचं डाएट आत्तापासूनच तुम्ही कॉन्शियसली रेग्युलेट करायला सुरुवात केली, आत्तापासूनच त्यांच्या फिजिकल ॲक्टिव्हिटीज सुधारल्या तर कदाचित जो डायबिटीसचं वय 60पासून 40, 40पासून 25पर्यंत आणि हळूहळू आणखीन मागे येत चाललं आहे ते आपण पुढे ढकलू शकतो. सो डाएट हा म्हातारपणाचा विचार नसून, डाएट आणि एक्झरसाईज म्हातारपणाच्या फोकस पॉईंट नसून ते लहानपणीच त्यांच्यावरती फोकस दिला गेला पाहिजे. आईवडिलांनी आपल्या मुलाला लहानपणापासूनच त्याबद्दल जागरूक आणि ॲक्टिव्ह करणं आवश्यक आहे. जर ती काळजी आत्ता घेतली, भारताचं
फ्युचर जे पुढे जाताना दिसते की भारत एखादी डायबिटीसची कॅपिटल होईल, ते आपल्याला टाळायचं असेल तर नक्कीच लहानपणापासूनच लहानग्यांच्या डाएटवरती, लहानग्यांच्या व्यायामावरती तुम्ही जास्त फोकस द्या. आत्तापासून ते तयारी करा, जेणेकरून भारताचं फ्युचर ब्राईट राहील. नक्कीच डॉक्टर, तुम्ही हा खूप मोलाचा सल्ला दिलात. म्हणजे शाळा जशी निवडली जाते लहान मुलांची खूप विचार करून, तसं मुलांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी आतापासून विचार करा, अशा प्रकारचा तुम्ही एक सल्ला दिलेला आहे, जो खरं तर खूप बहुमोल असा आहे. कारण तरुण पिढी जर चांगली घडवायची असेल तर त्यांना आतापासूनच चांगली सवय लावणं गरजेचं आहे. सर, तुम्ही कार्यक्रमात आलात, मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपले आभार. धन्यवाद. धन्यवाद. इतकीच या कार्यक्रमात वेळ झाली. आता इथेच थांबण्याची. पाहत राहा झी 24 तास.